नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हवाल आणि फराश या 3 पदांसाठीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या पदांसाठीची जी शिफ्ट आहे पेपर झाले होते आणि पेपर झाल्यानंतरनं आता त्याचा निकाल जो आहे ह्या निकालाकडे सगळ्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं आहे. लवकरच हा निकाल जाहीर केला जाईल. आता तुम्ही पेपर दिलेला असाल तर पेपर दिल्याच्या अंदाजानुसार तुम्हाला माहीत असेल तुम्हाला पेपर कशा पद्धतीने गेलेला आहे. तर याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ जाणून घेऊयात. प्रत्येक प्रवर्गानिहाय कट ऑफ जे आहे कितीपर्यंत लागेल, किती उमेदवारांना पुढे शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी पुढची जी प्रक्रिया आहे यामध्ये चापल्य चाचणी असेल किंवा इतर चाचणी असतील यामध्ये बोलवलं जाईल. सगळी माहिती या पदासाठीची मुंबई उच्च न्यायालय या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी 887 जागा ह्या जाहीर केल्या होत्या आणि परीक्षा जी आहे ही 2 सत्रांमध्ये 2 शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये पहिली शिफ्ट जी आहे पेपर अत्यंत सोपे होते, तर दुसऱ्या शिफ्टची जी पेपर दिले होते त्या उमेदवारांकडून आपल्याला समजलेल्या माहितीनुसार शिफ्ट जी आहे अत्यंत कठीण अशा पद्धतीची होती. त्यामुळे अंदाज असा आहे की कट ऑफ जे आहे ही कमी राहण्याची शक्यता हे जास्त आहे. कारण काही प्रश्न यामध्ये चुकीचे किंवा गोंधळात टाकणारे असे होते, ते कदाचित ते प्रश्न रद्द होऊन त्यांचा जे मार्क्स आहेत, गुण हे तुम्हाला मिळू शकतात. उदाहरणार्थ पाहू शकता, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती अशा पद्धतीचा चुकीचा प्रश्न सुद्धा एक विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न हा रद्द होऊन त्याचे गुण मिळू शकतात. महत्त्वाचं पाहूयात, पासिंग रेशो जो आहे एका जागेसाठी 10 ते 15 विद्यार्थ्यांना पात्र केले जाईल. म्हणजे 887 जागा आहेत, 887 गुणिले 15 केलं तर जवळजवळ 13,305 विद्यार्थी पात्र होऊ शकतात. पुढच्या जी शिफ्ट आहे, पुढची प्रोसेस जी आहे यामध्ये मुलाखत असेल किंवा जी चापल्यता चाचणी असेल यासाठी ते पात्र ठरतील. जवळजवळ 13,305 उमेदवार यासाठी पुढच्या प्रोसेससाठी पात्र ठरतील 887 जागांमधून. नॉर्मलायझेशन यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये नॉर्मलायझेशन 2 सत्रांमध्ये झालेल्या कारणामुळे नॉर्मलायझेशन हे होणार आहे. याचा अर्थ कठीण शिफ्ट जी आहे दुसरी शिफ्ट, या दुसऱ्या शिफ्टसाठी उमेदवारांना बोनस मार्क्स जे आहे हे मिळतील. उदाहरणार्थ 20 मार्क्स असतील तर नॉर्मलायझेशन नंतरनं 27 मार्क्सपर्यंत त्यामध्ये वाढू शकतात. म्हणजे 6 ते 7 गुण दुसऱ्या सत्राच्या उमेदवारांना वाढू शकतात. आणि सोप्या शिफ्टमध्ये, जे सोपे शिफ्ट पहिली सत्र होतं, या सत्रामध्ये पहिल्या शिफ्टला उमेदवारांचे मार्क्स हे कमी होतील अशी शक्यता आहे. कारण यामध्ये नॉर्मलायझेशन जे आहे हे होणार आहे. परीक्षा स्वरूप कसं होतं आणि निवड प्रक्रिया कशी होती हे पाहूयात. पेपर जो आहे हा 30 मार्कांचा होता आणि त्याच्यानंतरनं आता होणारी शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्क्सची आणि मुलाखत 10 मार्क्ससाठीची होती. तर यामध्ये एकूण 50 मार्कांवर मेरिट लिस्ट तयार केली जाईल. म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी झाले आणि मुलाखत सुद्धा झाले तर यावर 50 मार्कांवर मेरिट लिस्ट तयार केली जाईल. कट ऑफ कमी राहील कारण पेपरमध्ये चुकीचे प्रश्न असल्याने आणि जास्त विद्यार्थी पात्र होणार असल्याने यामध्ये कट ऑफ जे आहे ही शक्यता खूप जास्त आहे की कमी राहील. शेवटी आपण पाहूयात प्रत्येक प्रवर्गासाठी कट ऑफ कशी लागते. तर शिफ्टनुसार पेपरचं काठिण्य पातळी पाहिली तर जास्त विद्यार्थी पात्र झाल्याने स्पर्धा ही वाढणार आहे. पण नॉर्मलायझेशनमुळे कठीण शिफ्टचे विद्यार्थी फायदेशीर ठरतील, त्यांना जास्त फायदा मिळणार आहे. ज्या शिफ्टला कठीण प्रश्न होते त्यांचे मार्क्स जे आहे वाढणार आहेत. आता 30 मार्क्स, पहिले 30 मार्कपैकी उमेदवारांची यामध्ये पात्रता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्क्ससाठी आणि मुलाखत 10 मार्क्ससाठी घेतली जाईल. त्यासाठी पात्रता यादी उमेदवारांची जाहीर केली जाईल. तर यामध्ये आपण चेक केलं कॅटेगरी प्रवर्ग वाईज अपेक्षित कट ऑफ जे आहे 30 मार्कपैकी सेफ झोन जो आहे हा कसा असेल ते पाहूयात. तर यामध्ये कट ऑफ जो आहे अपेक्षित आहे सेफ झोन प्रत्येक कॅटेगरी प्रवर्गानुसार. वरचे मार्क्स जे असतील, तुमचे पेपर पास होण्याची खात्री तुम्हाला असेल, तुम्ही तुमचे जे मार्क्स आहेत तुम्हाला मिळालेले हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून आपल्याला सुद्धा ही माहिती समजून येईल. आता प्रवर्ग कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ पाहूयात. ओपन खुला प्रवर्गासाठी अपेक्षित कट ऑफ जो आहे 30 गुणांपैकी
24 ते 26 यामध्ये 10 गुणांसाठीची पुढची प्रक्रिया जी आहे मुलाखत असेल. त्याचबरोबर शारीरिक क्षमता चाचणी असेल. ही पुढची प्रक्रिया आहे. 30 गुणांपैकी तुम्हाला पात्र होणं आवश्यक आहे. 13,305 उमेदवारांच्या यादीमध्ये येणं आवश्यक आहे आणि यासाठी ओपन प्रवर्गामधून कमीत कमी 24 ते 26 गुण सेफ झोन म्हणू शकता हे मिळवणं आवश्यक असणार आहे. सोप्या शिफ्ट असो किंवा हार्ड शिफ्टमध्ये असो, सर्वाधिक स्पर्धा ही सोप्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांमध्ये असणार आहे. त्याच्यानंतरनं आपण पाहूयात ओबीसी प्रवर्ग. यासाठी 22 ते 24 गुण येऊन आवश्यक आहे. ओपनपेक्षा ही थोडी कट ऑफ जी आहे ही कमी राहील. त्याच्यानंतर EWS प्रवर्ग 22 ते 24 पर्यंत सेम कट ऑफ असेल. ओबीसी सारख्याच स्तरावर ही सुद्धा कट ऑफ जी आहे ही असणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात SC प्रवर्ग. या प्रवर्गासाठीची कट ऑफ आहे थोडीशी कमी आले. 3 ते 4 गुणांनी म्हणजे 19 ते 21 पर्यंत गुणांपर्यंत ही कमी येऊ शकते, कारण या ठिकाणी आरक्षण आहे. त्या आरक्षणामुळे ही कमी येऊ शकते. ST प्रवर्ग यामध्ये 19 ते 21 पर्यंत ही कट ऑफ जी आहे जाण्याची शक्यता आहे. SC सारखाच हा जो कट ऑफ आहे हा असणार आहे. PWD दिव्यांग प्रवर्गासाठी 17 ते 19 पर्यंत हा कट ऑफ लागेल. सर्वात कमी त्यामध्ये जास्त सवलत ही असणार आहे. आता हा कट ऑफ कमी राहण्याचं कारण आहे चुकीचे प्रश्न शिफ्टमध्ये वेगवेगळे, म्हणजे पहिली शिफ्ट कठीण, पहिली शिफ्ट सोपी तर दुसरी शिफ्ट हार्ड, या कारणामुळे झालेला आहे. त्याचबरोबर 10 ते 15 जो रेशो आहे यापेक्षा थोडी खाली सुद्धा जाऊ शकते, पण त्यापेक्षा वर जे आहे हे जास्त जाण्याची शक्यता नाही आहे. तुमच्यासाठी अशी गोष्ट आहे की सेफ स्कोर तुम्हाला किती गुण मिळाले तुम्ही चेक केला असेल. 30 गुणांपैकी तुमचं सेफ झोनमध्ये तुम्ही आहात का कमी गुण आहेत हे चेक करा. ज्या रेंजमध्ये मार्क्स असतील तर पेपर पास आणि शारीरिक मुलाखतीसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. नॉर्मलायझेशन कठीण शिफ्टला फायदा होतो. टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. अपडेटसाठी आपला जो यूट्यूब चॅनल आहे नोकर भारती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरच यादी जी आहे उमेदवारांची पात्रता यादी ही जाहीर केली जाईल. प्रत्येक प्रवर्गाने आहे अशा पद्धतीने उमेदवारांना संधी असणार आहे. 887 जागांसाठी जवळजवळ 13,305 उमेदवार पात्र होणार आहेत आणि यासाठी तुमच्या यादीमध्ये येण्यासाठी 30 गुणांपैकी कट ऑफ जो स्कोर आहे सेफ झोन म्हणू शकता 20 ते 25, 25 ते 26 दरम्यान तुम्हाला जर गुण असतील तर चांगले गुण तुम्ही मानू शकता. एक सेफ झोन जो आहे त्या ठिकाणी असणार आहे. लवकरच मुंबई उच्च न्यायालय शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची जी यादी आहे हे जाहीर केली जाईल. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.